गोलंदाज सूरज. सुरेख गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघ म्हणजेच जेबी स्पोर्ट्सला धक्का देतोय आणि पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्यात यशस्वी गोलंदाज सूरज. तंबूत परतला या ठिकाणी गोलंदाज यशस्वी होतोय तो सूरज. पुन्हा एकदा हलकासा कट केला चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातोय. संघाचं या ठिकाणी खातं उघडलं जाते जेबी स्पोर्ट्सचं. संघाची धावसंख्या होते एक गडी बाद एक. सामन्यातील पहिलं षटक सुरू आहे आणि गोलंदाजी करत आहे सूरज. दक्ष 11चा गोलंदाज सूरज. सुरेख गोलंदाजी. अचूक टप्पा. गोलंदाजी यशस्वी. या ठिकाणी निर्धाव चेंडूवर संघाची धावसंख्या एक गडी बाद एक. फटकेबाजी जेबी स्पोर्ट्स कडून पुन्हा एकदा खणखणीत चौकार. फलंदाज धन्यवाद डीजे. खणखणीत चौकार आकाश कडून गुरुनाथ कडून आणि या खणखणीत चौकावर संघाची धावसंख्या वाढते ती 5. एक गडी बाद 5. सुरेख गोलंदाजी. सुरेख. कुठल्याही प्रकारे या चेंडूवर धाव नाही. धावसंख्या स्थिर. यशस्वी गोलंदाज सूरज. 5. एक गडी बाद 5. सामन्यातील पहिलं षटक सुरू आहे. एक गडी बाद 5. सुरेख गोलंदाजी. नियंत्रित गोलंदाजी आणि गोलंदाज यशस्वी. धावसंख्या स्थिर. या ठिकाणी षटक समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जेबी स्पोर्ट्सची धावसंख्या होती ती एक गडी बाद 5. दक्ष 11 या संघाकडून दुसरा षटक घेऊन येत आहे गोलंदाज चेंडू हवे का? पहिल्या फेरीचे संपले का आता लास्ट आहे मग दुसऱ्या फेरीचं बोलून घे. हा मग त्यांना बोलून घे जे जिंकले ते पण. प्रथम फेरीतील जे विजयी संघ आहेत समालोचन कक्षामध्ये यायचे आपण. प्रथम फेरीतील जे संघ विजय आहेत त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचे. या ठिकाणी लॉस या ठिकाणी पाडण्यात येत आहेत. पुढील गोलंदाजी संदीप. डिक्लेअर झोनमधून चेंडू जातोय. संघाची धावसंख्या 6. एक गडी बाद 6. फलंदाजी करतोय आकाश. प्रतिस्पर्धी संघाला या ठिकाणी धावसंख्या उभारावी लागेल. जेबी स्पोर्ट्सला पुन्हा एकदा पंचांचा निर्णय. वाईट अतिरिक्त धावेत भर. संघाची धावसंख्या पोहोचते जेबी स्पोर्ट्सची 7. जेबी स्पोर्ट्स कडून धावसंख्याचा डोंगर उभा करावा लागेल कारण भक्कम अशी फलंदाजी दक्ष 11 कडे आहे. चौकार आणि षटकाराची गरज या ठिकाणी जेबी स्पोर्ट्सला. पुन्हा एकदा उत्तुंग मारतोय फलंदाज. क्षेत्ररक्षण सज्ज. उत्कृष्ट झेल आणि पुन्हा एकदा एक धक्का बसतो जेबी स्पोर्ट्स कडे आणि धावसंख्या स्थिर. सुरेख गोलंदाजी. या ठिकाणी फलंदाजी येत आहे पार्थ. फटकेबाजी होताना उंचावरून फटकेबाजी होते. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज. 2 धावा पूर्ण करण्यात फलंदाज यशस्वी. या 2 धावेबरोबर जेबी स्पोर्ट्सची धावसंख्या हळूहळू पुढे सरकताना संघाची धावसंख्या होते 9.
सामन्यातील अंतिम षटक सुरू आहे. अचूक गोलंदाजी या ठिकाणी दक्ष 11 या संघाकडून आणि कुठल्याही प्रकारे हात खोलू देत नाही या पंचांचा निर्णय. वाईट अतिरिक्त धावेत भर. संघाची धावसंख्या 10. धाव फलक सरकताना जेबी स्पोर्टची धावसंख्या 10. अंतिम षटक. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी. पुन्हा आत्मविश्वासाने गोलंदाजी करताना या ठिकाणी गोलंदाज जेबी स्पोर्ट्सचे गोलंदाज यशस्वी होत आहेत आणि धावसंख्या स्थिर धावसंख्या होती ती 10. जेबी स्पोर्ट्सची धावसंख्या पंचांचा निर्णय वाईट अतिरिक्त धाव भो बर आणि जेबी स्पोर्ट्सची धावसंख्या 11. जेबी स्पोर्ट्स धावसंख्या होती ती 11. अंतिम षटक. शेष चेंडू. सुरेख गोलंदाजी करताना या ठिकाणी दक्ष 11चा हा गोलंदाज यशस्वी होतोय. धावसंख्या स्थिर 11. शेष चेंडू. कुठल्याही प्रकारे या ठिकाणी जेबी स्पोर्ट्सचे फलंदाज चौकार आणि षटकार मारण्यात यशस्वी होताना दिसून येत नाही. धावसंख्या पुन्हा एकदा स्थिर होते आणि या चेंडूवर एक धाव पूर्ण करते फलंदाज. गजाल क्षेत्ररक्षण 2 धाव पूर्ण करण्यात तिसरी धाव सुद्धा या ठिकाणी पूर्ण करण्यात यशस्वी होते का बघूया आपण. आणि तिसरी धाव पंच आउट ना. ओके 2 धावा या चेंडूवर 2 धावा. जेबी स्पोर्ट्सची धावसंख्या 13. 2 षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी जेबी स्पोर्ट्सची प्रथम फलंदाजी करताना धाव फलक 13 आणि दक्ष 11 या संघाला हा सामना जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. 12 चेंडू 14 धावा. 12 चेंडू 14 धावा. या ठिकाणी मंडळाच्या वतीने स्वागत सत्कार होत आहे. आपल्या गावचे प्रतिष्ठित कैलासजी पाटील यांचं या ठिकाणी स्वागत सत्कार होत आहे. मंडळाच्या वतीने या ठिकाणी गणेश पाटील यांना विनंती करतोय की कैलासजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी स्वागत सत्कार करावं. कैलास लक्ष्मण पाटील या ठिकाणी स्वागत होत आहे. मंडळाचे प्रतिनिधी गणेश पाटील यांच्या हस्ते स्वागत सत्कार मूर्ती या ठिकाणी कैलासजी पाटील. धन्यवाद साहेब. बारा चेंडू 14 धावा. धाव फलक जरी माफक असलं तरी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या जोरावर आपला संघ विजयी होऊ शकतो हे नक्की आहे. आणि जर गोलंदाजी अचूक झाली आणि क्षेत्ररक्षण चांगल्या प्रकारे या ठिकाणी होऊ शकलं तर नक्कीच आपला संघ विजयशी खिचून आणू शकतो. याची दखल जर दक्ष 11ने घेतली जेबी स्पोर्टने घेतली तर माफक आव्हान सुद्धा विजयकडे वाटचाल करू शकतो. बघूया आपण 14 धावांचं आव्हान. सलामीची जोडी मैदानावर. दक्ष 11ची सलामीची जोडी. स्ट्राईक फलंदाज कोण आहे? यश. स्ट्राईक फलंदाज यश. जेबी स्पोर्ट्सचा पुन्हा एकदा फटकेबाजी. पहिल्या चेंडूवर निर्धार करताना या ठिकाणी फलंदाज सुरेख क्षेत्ररक्षण. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी आपण बघितले की
पुढील फलंदाज तानाजी. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी विकेट पतंग होतोय या ठिकाणी आणि एक हादरा बसतोय तो दक्ष इलेव्हन या संघाला. हलका काल काय होतोय तो पुन्हा एकदा पंचांचा निर्णय वाईट. अतिरिक्त धावेत भर. या ठिकाणी धाव संख्या कमी असताना या ठिकाणी अतिरिक्त धाव देण्यात आपण नक्कीच मागात पडू शकतो हे गोलंदाजाला माहिती असलं पाहिजे. आणि पुन्हा एकदा पुढचा चेंडू पंचांचा निर्णय निर्धाव असा चेंडू. कुठल्याही प्रकारे या चेंडूवर धाव नाही. धाव संख्या स्थिर. एक गडी बाद 3. एक गडी बाद 3. 14 धावांचं या ठिकाणी आव्हान. या आव्हानाला सामोरं जाताना दक्ष इलेव्हनची सुरुवात सुद्धा एका विकेटने होते आणि एक गडी बाद 3. सुरेख गोलंदाजी, अचूक गोलंदाजी या ठिकाणी JB स्पोर्ट्सचा हा गोलंदाज राहुल यशस्वी होताना, पूर्णतः यशस्वी होताना. त्यास माहिती आहे की आपण आपली गोलंदाजी यशस्वी करू शकलो ते नक्कीच आपला संघ यशस्वी होऊ शकतो. पंचांचा निर्णय निर्धावचा चेंडू. एका पाठोपाठ एक निर्धाव चेंडू टाकण्यात हा गोलंदाज राहुल यशस्वी. 14 धावांचं आव्हान. मी म्हटलं होतं की माफक आव्हान जरी असलं तर गोलंदाजीच्या जोरावर आणि क्षेत्ररक्षण अचूक असलं तर आपला संघ विदेशी खेचून आणू शकतो. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. कुठल्याही प्रकारे चेंडू धाव नाही. सुरेख गोलंदाजी JB स्पोर्ट्सचा गोलंदाज राहुल. फक्त एका षटकामध्ये 3 धावा या ठिकाणी राहुलकडून. 6 चेंडू किती धावा? 11 धावा. समीकरण बघा. 6 चेंडू 11 धावा. दक्ष इलेव्हन या संघाला सामना जिंकण्यासाठी नक्कीच दक्ष इलेव्हन हा संघ सुद्धा दडपणात असेल की 6 चेंडू 11 धावा. पहिल्या षटकामध्ये यशस्वी पूर्णता JB स्पोर्ट्सचा गोलंदाज राहुल यशस्वी होतोय. आणि बघूया आपण पुढचा गोलंदाज JB स्पोर्ट्सचा गोलंदाज कृतिक. फटकेबाजी JB स्पोर्ट्स दक्ष इलेव्हन. पुन्हा एकदा सुरेख झेल बाद होतो या ठिकाणी फलंदाज. माफक आव्हान. त्या आव्हानाचा सामोरं जाताना सुद्धा या ठिकाणी फलंदाजी ढेसाळताना दिसते. या ठिकाणी ढेपाळताना दिसते दक्ष इलेव्हन या संघाची. आपल्याला नक्कीच संयमाने आपल्याला फलंदाजी करावी लागेल दक्ष इलेव्हन या संघाच्या या फलंदाजांना. आणि तेवढीच JB स्पोर्ट्सकडून गोलंदाजी आपण बघते. सुरेख क्षेत्ररक्षण आपण या ठिकाणी पाहतोय. आणि ज्याप्रमाणे राहुलने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली तसाच हा कृतिक सुद्धा पहिल्याच चेंडूवर गडी बाद करण्यात यशस्वी. सुरेख गोलंदाजी JB स्पोर्ट्सकडून. आणि या ठिकाणी दक्ष इलेव्हन या संघाची धावसंख्या स्थिर. संघाची धावसंख्या होती दक्ष इलेव्हनची 3. जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. 5 चेंडू 11 धावा. रोमहर्षक सामना, थरारक सामना. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी कृतिक. तसंच फटकेबाजी करावी लागेल या ठिकाणी दक्ष इलेव्हन. 5 चेंडू 11 धावा. फलंदाज 2 धावा पूर्ण करतायत. 2 धावा पूर्ण करण्यात यशस्वी. संघाची धावसंख्या 5. जिंकण्यासाठी 14 धावांची गरज असताना या ठिकाणी 4 चेंडू 9 धावा. 4 चेंडू 9 धावा. रंगत सामन्यातील अजूनही संपली नाही. पुन्हा एकदा हा चेंडू वाईट. अतिरिक्त धावेत भर.
4 चेंडू 8 धावा. 4 चेंडू दरम्यान पहिल्या फेरीतील विजयी संघ आहेत त्यांनी आपल्या समालोचन कक्षामध्ये यायचे. खणखणीत चौकार, सुरेख फटकेबाजी. दक्ष इलेव्हन या संघाचा फलंदाज सुरेख चौकाराबरोबरच संघाची धावसंख्या होते 10. लॉस पाडण्यात येत आहे. पहिल्या फेरीतील विजयी संघ कृपया आपल्यास विनंती आहे की आपले प्रतिनिधी पाठवायचे आहेत. 6 चेंडू या ठिकाणी 2 चेंडू 4 धावा. दक्ष इलेव्हन अजूनही सामना संपलेला नाहीये. 2 चेंडू. थरार, सामन्यातील थरार या ठिकाणी दोन्ही सामन्यावर दडपण. गोलंदाज 3 चेंडू 4 धावा. 3 चेंडू 4 धावा. 3 चेंडू 4 धावा. पंचाचा निर्णय वाईड. संघाची धावसंख्या 11. संघाची धावसंख्या 11. जिंकण्यासाठी 3 धावा. 3 चेंडू ना, 3 चेंडू 3 धावा. मॅजिक करावं लागेल या ठिकाणी गोलंदाजाला. पंचांचा निर्णय या ठिकाणी डिक्लेअर झोन. धाव संख्या होती ती 12. 2 चेंडू 2 धावा. 2 चेंडू 2 धावा. सामन्यातील थरार या ठिकाणी पुन्हा एकदा फलंदाज तालमेल या ठिकाणी या चेंडूवर 1 धाव पूर्ण होते. दोन्ही फलंदाजांनी 1 धाव पूर्ण करतायत. पुन्हा एकदा सामन्यातील रोमांच आपण पाहत आहोत. JB स्पोर्ट्स वर्सेस दक्ष इलेव्हन. 1 चेंडू 1 धाव. 1 चेंडू 1 धाव. सामन्यातील थरार या ठिकाणी पाहतोय. रोमहर्षक सामना JB स्पोर्ट्स वर्सेस दक्ष इलेव्हन. 1 चेंडू 1 धाव. 1 चेंडू 1 धाव. JB स्पोर्ट्सला सामना जिंकण्यासाठी 1 चेंडू 1 धाव. बघूया आपण 1 चेंडूवर काय होते. पंचांचा निर्णय वाईट. या ठिकाणी सामना कोण जिंकलाय? कोण जिंकलं? JB स्पोर्ट्स. JB स्पोर्ट्स दरम्यान सामन्यातील थरार JB स्पोर्ट्स दक्ष इलेव्हन. दक्ष इलेव्हन हा संघ या ठिकाणी